पैसा नमस्कार, मी कविता. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला वाटत असेल मी हा सगळा पसारा काय घेऊन बसले आहे, तर मी सकाळी पहाटे 7 वाजता मी वेस्टच्या मार्केटमध्ये गेले होते. म्हणजे तलावपाडी आहे त्याच्या अपोजिट साईडला मोठं मार्केट आहे भाज्यांचं. तर भाज्या 3-4 दिवस झाले मला भाजी काय करावं काय नाही असा प्रश्न पडला होता. दारावरती नेहमी येतो टॅम्पो, पण यावेळी 2-3 दिवस झाले तो आला नाही, त्याच्यामुळे भाज्यांचा मोठा प्रॉब्लेम झाला. तर असं हे वाटलं की सकाळी जावं. आणि मोठं मार्केट आहे तिथे. मी बरेच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेलच, तुम्ही ते बघितलं असेल. नसेल बघितलं तुम्ही चॅनलमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ ते बघू शकता. तर असे भरपूर भाज्या तिथे सकाळी पहाटे 7च्या अगोदर तिथे वेगवेगळ्या लांबून लोक तिथे येतात. आणि मोठे ट्रक आणि हॉटेल्सवाले तिथे भाज्या भरपूर घेऊन जातात. तर अशा प्रकारे तिथे भाज्यांचा खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ केला नाही आहे. आणि अगोदरचा आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता. मी हा व्हिडिओ केला नाही. हा व्हिडिओ फक्त तुम्हाला भाज्यांचा मिळेल. तर मी या भाज्यांमध्ये काय काय आपल्या इकडचा भाव आणि तिकडचा भाव, म्हणजे सकाळी पहाटे जे मी जाते तर त्या भावामध्ये काय डिस्टन्स असतं आणि ज्या आणि 9च्या नंतरचा भावाचा डिस्टन्स काय असतं भाज्यांमध्ये, याच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की पैशांचा कसा डिफरंट असतो भावामध्ये. म्हणजे सकाळी गेल्यानंतर आणि दुपारी गेल्यानंतर किंवा मधला जो वेळ असतो त्या वेळेनंतर, म्हणजे सकाळचा जो मॉर्निंग 7चा वेळ असतो त्यावेळेस भाज्या महाग असतात की स्वस्त असतात, किंवा तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल किंवा भाज्या घ्यायला जायचं असेल तर तो आपण कधी जावं हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. म्हणजे तुम्हाला या सगळ्याची माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. तर कुठेही गोंधळू नका, मी तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगते. तर मी सकाळी गेले होते 7 वाजता. शेंगची शाळा म्हणजे सेंट जॉनची शाळा आणि त्याच्या अपोजिट साईडला मार्केट आहे. तर मार्केटला म्हणजे भाजी मार्केट आहे आणि त्याच्या राईट साईडला तलावपाडी आहे. तलावपाडीच्या अपोजिट भाजी मार्केट आहे. तर तिथे भाज्या सकाळी 7 वाजता लांबून माल येत असतो. आणि वेगवेगळ्या गावाखेड्यातून लोक तिथे बायका सुद्धा तिथे विकायला येत असतात. भरपूर फळं असतात, भाज्या असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. आणि मंडी सुद्धा आहे बाजूला. तर मंडीमध्ये कसं असतं की तिथे फक्त 1.25 किलो, 2.5 किलो, 5 किलो अशा प्रकारच्या भाज्या घेतल्या जातात त्या हॉटेलसाठी. तर आपण घरगुतीसाठी इतक्या भाज्या तर आपण आणू नाही शकत, किंवा मग आपल्याला एकदाच आणून डिवाइड पुन्हा 2-3 घरी पाठवायचे असतील तर आपण त्या आपल्याला पुरवतात, म्हणजे कमी भावामध्ये ते पुरवतात. पण आपल्यालाच पाहिजे असतील तर आपल्याला ते पुरवतात नाही. 1.25 किलो एक भाजी घेऊन घ्यायची, नंतर मग थोडं एक भाजी करणार बाकीची ती खराब होणार, तर आपण एवढं भानगड पडत नाही. 1.25 किलोचं आपण रेट आणत नाही. तर तिथे मंडी पण आहे. तर ज्या कोणाला मंडीतल्या भाज्या पाहिजे असतील तर तिथे फ्रेश असतात आणि चांगल्या व्यवस्थित भावामध्ये आपल्याला ते मिळतं. तर पर्सनली असं आपल्या घरगुतीसाठी पाहिजे असेल जसं मी घेते तर तसं आता मी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते. आता ही जी कोथिंबीरची गड्डी आहे, कोथिंबीरची गड्डी केवढी मोठी आहे, खूप मोठी. आणि गावरान कोथिंबीर आहे. गावरान कोथिंबीरचा स्मेल पण खूप छान येतो कुठल्या भाजीमध्ये, किंवा असं सुद्धा घेतलं तरी खूप छान येतं. आणि तेच तुम्ही गावरानची कोथिंबीर आपण इथे जे बघितली म्हणजे आमच्या मार्केटमध्ये ईस्टच्या, हे वेस्टमध्ये गेले ते हे ईस्टचं आहे. ईस्टमध्ये बघितलं तर ही 40 रुपये गड्डी आहे आत्ताच्या सीझनमध्ये. तर ही मी घेतली 20ला आणि खूप मोठी आहे. तशा 2 गड्ड्या घेतल्या मी इथे. आणि हे मागचं जे आहे ते मी एक कट केलं आहे आणि मग नंतर साफ करून ठेवणार आहे. तर एक मी गड्डी अशी तुम्हाला दाखवासाठी ठेवलेली आहे. आणि ही जी चवळी आहे ही 10 रुपयाला चवळी आहे, चवळीची भाजी. तर इथे पण 15 रुपये एक गड्डी आहे. तर 5 रुपयाचा इथे डिस्टन्स होतो त्या भाजीमध्ये. हा आहे पुदिना. आता पुदिना थोडासा सुकलाय आणि भरपूर वेळ झाला आहे आणून, तर त्याच्यामुळे. आणि हा पुदिना मला कितीला पडला असेल, आपल्या इथे जरी 10ला मिळाला तिथे 10ला 3 आहे अशाच गड्ड्या. तर असा हा डिफरंट आहे भाज्यांमध्ये. तर तुम्हाला जर पाणीपुरी करायची इच्छा असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण सँडविच वगैरे करतो, पुदिन्यामध्ये बरेच गोष्टीसाठी वापरला जातो. तर पुदिना तिथे 10ला 3 मिळतात. तर इथे आहे 15ला 1, 10ला किंवा 15ला 1 आपल्या इथे. तर हा जो डिस्टन्स आहे भाज्यांमध्येच नुसता. तर आणि दुसऱ्या गोष्टी तुम्हाला सांगते, दाखवते परत. हा जो भोपळा आहे लाल भोपळा, हा जो लाल भोपळ्याचा आपण गाऱ्या करतो आणि किंवा भाजी पण खातात, पण गाऱ्या खूप छान लागतात या लाल भोपळ्याच्या. आणि पांढरा भोपळा असतो त्याच्या भाजी करायची असते नॉर्मली. तर हा आणला आम्ही 20 रुपयाला 1 किलो सॉरी आपली इथे 40 रुपये किलो आहे. तर मी हा 20 रुपयाला 1 किलो आहे वेटला.
तर 20 रुपयाला मी 1 किलो आणला. हा जो 20 रुपयाचा याच्यामध्ये फरक आहे. तर बघा खूप स्वस्त आणि छान मिळतं. काकड्यांमध्ये सुद्धा बाकीचे आहे काकड्या, मी 2च दाखवते. तर काकडी सुद्धा किलो 40 रुपये किलो आहे. हे मी 20 रुपयाला 1 किलो आणली आहे. तर 20 रुपयाला 1 किलो मला तिथे मिळाली. तर मी ते सुद्धा आणि फ्रेश आहे, असं हे नाही आहे की उतरलेला माल आहे किंवा हे कळवट आहे असं वगैरे काही नाही. ही काकडी अगदी उत्तम असते, छान असते आणि हे नेहमी प्रत्येक सीझनला मिळते. त्याच्यामुळे 20 रुपये किलोला मिळालं. याच्यामध्ये सुद्धा मला 20 रुपयाचा फायदा झाला. हे आहे पालक. पालक आपले इथे नॉर्मली 15ला 1, 30ला 2 असे असतात किंवा 20 रुपयाला 1 गड्डी आहे. तर तिथे 10 रुपयाला 1 गड्डी आहे. 10 रुपये, 10 रुपयाला मेथी, 10 रुपयाला कोथिंबीर, 10 रुपयाला म्हणजे कोथिंबीर सुद्धा 10ला आहे, पण छोटी गड्डी आहे. मी मोठी आणली म्हणून ती 20ला आहे. आणि ही गड्डी आहे 10ला, पण मोठी आहे. असं हे नाही की छोटीशी आहे म्हणून. एवढे छोटे साईज असतात तेवढं 10ला असते, पण ही जी गड्डी आहे ती 20ला असते. पण मी ही गड्डी 10ला आणली आहे. तर इथे सुद्धा 10 रुपयाचा मला बेनिफिट झालेला आहे. दुसरं म्हणजे हे बघा, हा जो फ्लावरचा गड्डा आहे, हा फ्लावरचा गड्डा किती असेल तुम्हाला अंदाजी काय वाटत असेल? हा फ्लावरचा गड्डा किती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता. तर हा फ्लावरचा गड्डा मी आणला आहे फक्त 20 रुपयाला. हो, हा 20 रुपयाला एवढा मोठा गड्डा आहे. आपल्याकडे 40 रुपयाला मिळतो. तर हा बेनिफिट आहे. इथे सुद्धा मला 20 रुपयाचा बेनिफिट मिळाला. हे जे वड्या बघत असेल पानं तुम्ही, तर हे 50 पानं आहेत. तुम्हाला विश्वास होत असेल तर त्याचं हे 10-10चा 1 आहे. 10-10चे 1 आहे, त्याच्यामुळे हे 5 आहे म्हणजे 50ला आहे. तर आपल्याकडे 25 रुपयाला 5 मिळतात आणि 50ला 50 आहेत म्हणजे 1 रुपयाला 1. किती फायदा झाला ना. म्हणून सकाळी उठून भाजीपाल्याला गेलं की हा बेनिफिट असतो. आणि हे आहे शेंगा शेवगाच्या. तर ह्या शेंगा मला 10 रुपयाला मिळाल्या. आणखीन 2 आहेत पडल्या तिथे, त्या 10 रुपयाला आहेत त्या. तर भरपूर बेनिफिट असतो सकाळचं मॉर्निंगला जाण्यासाठी. आणि हे टोमॅटो आहेत. टोमॅटो मी 20 रुपयाला घेतलाय. आपल्याकडे 30 रुपयाला आहे. इथे सुद्धा 10 रुपयाचा बेनिफिट मिळालेला आहे. आणि ह्या भेंडी आहे, हे अगदी छोटी छोटी आहे, छान अशी कोवळी आहे भेंडी आहे आणि फ्रेश होती. ही मला 15 रुपये किलो मिळाली. ही मिरची आहे. मिरची मात्र थोडी महाग आहे. तर मिरची 30 रुपये पाव आहे मार्केटमध्ये. तर मला हे 20ला पाव दिले. एका ठिकाणी मिळाली 20 रुपये पाव. बाकी वेगळ्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं, मी बऱ्याच ठिकाणी फिरली आहे. आणि नंतर मग एका ठिकाणी मला 20 रुपये पावाने मिळाली. तर तिथे मी 20 रुपये पावाने घेतली. आणि चांगली तिखट आहे, लवंगी मिरची आहे तिखट. ती तिखट मिरची आपल्याला 20 रुपये पावाने मिळाली. म्हणजे तिथे सुद्धा 10 रुपयाचा आपल्याला बेनिफिट झालेला आहे. तर हा आहे मटार. आता मटारचा सीझन तर नाही, पण तरी थोडं प्रमाणात मिळतं. तर मटार मला मिळाला 70 रुपये किलो. 100 रुपये किलो आहे मटार. 100 रुपये किलो आहे मार्केटमध्ये, पण मला तिथे 70 रुपये किलोने मिळाला. का? कारण ते वेगवेगळ्या भागातून आलेले लोकांतून, खेड्यापाड्या गावाचे, आजूबाजू खेड्यापाड्या गावाचे लोक असतात. ते तिथून माल घेऊन येतात आणि तिथे ते विकतात. त्यांच्यामुळे आपल्याला ते बेनिफिट मिळतं. 10-20 रुपयाचं आपल्याला कमी करून देतात. सांगताना 80-100 असे सांगतात, पण आपण जर बार्गेनिंग केली तर 10-20 रुपयाचा आपल्याला फरक मिळतो नक्कीच. आणि कांदे सुद्धा आता आहे 100 रुपयाला 5 किलो म्हणजे 20 रुपये किलो असा आहे. कांदा सुद्धा मी 5 किलोचा आणला आहे. तो सुद्धा चांगला आहे, सुक्का कांदा आहे. आता या सीझनमध्ये लोक कांदे खूप महाग भेटतात. 40 रुपये किलो, 35 रुपये किलो असा कांदा आहे. पण मी आणलाय 20 रुपये कांदा, 20 रुपयाने. तर हा इतका सारा बेनिफिट आहे आपल्याला मिळतो सकाळी. लिंब सुद्धा खूप महाग झालेले आहेत. 30 रुपयाला, 20 रुपयाला असे मिळतात. तर मी आणले 10 रुपयाला 5, 2 रुपयाला 1, तर 20 रुपयाला 5 असे आहेत. तिथे सुद्धा 10 रुपयाला मला बेनिफिट मिळाला. तर अशा प्रकारे ऑलराऊंडर मी आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि बऱ्याच बार्गेनिंग होतं. सकाळचं मॉर्निंगचं टायमिंग तुम्ही जर गेलात तर तेव्हा सुद्धा बार्गेनिंग तुम्ही करू शकता. तेव्हा सुद्धा तुम्हाला ते कमी प्रमाणात मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 9-9:30च्या दरम्यान जायचं, जेव्हा त्यांचा निघण्याचा टायमिंग असतो त्या टाइमला सुद्धा ते आपल्याला कमी करून देतात. तर अशा प्रकारे हा मस्त आपला व्हेजिटेबलचा म्हणजे भाज्यांचा व्हिडिओ झालेला आहे. बार्गेनिंग किती झालेली आहे, किती प्रमाणात आपण आणला आहे, किती बेनिफिट आपल्याला झाला आहे ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर या गोष्टीमुळे तुम्हाला कुठला टायमिंग, किती वाजता मार्केटमध्ये जायचा हे सुद्धा कळाले. तर
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया असेच वेगवेगळ्या व्हिडिओ सोबत वेगवेगळ्या कंटेंट सोबत. व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ शेवटी मी जो मार्केटचा व्हिडिओ आहे तो लावलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. असेच परत व्हिडिओ सोबत भेटूया. धन्यवाद.